थोड़ा प्रभात से बोलना। हॅलो, माझं नाव हर्षद लक्ष्मण घोड आहे. मी त्या सिद्धिविनायक बिल्डिंगमध्ये राहतो. त्या बिल्डिंगचे विकासक विनोद सुदामा पाटील या विकासकांनी आमची पहिली चाळ होती, त्या चाळीवरती त्यांनी रूमं बांधली आहेत. पण रूमं बांधताना त्यांनी आम्हाला सिडकोचं आश्वासन दिलेलं होतं. माझा गाळ्या होता तिथे. त्या सिडकोचं आश्वासन देताना त्यांनी प्रत्येक माणसाच्या कडून ज्यांचा 200चा रूम होता त्यांच्याकडनं 1,20,000 रुपये आणि ज्यांचे 300चा रूम होता त्यांच्याकडनं 2.25 लाख रुपये त्यांनी घेतलेले आहेत. आणि आम्हाला सिडकोचं स्वप्न दाखवलं आणि त्यांनी अनधिकृत बांधकाम करून तिथे बिल्डिंग बांधलेली आहे. तो जो त्याच्यामध्ये जो माझा गाळा होता त्या गाळ्याच्या संदर्भात त्यांनी मला एक रूम आणि गाळा देण्याचे ठरवलं होतं. त्या गाळ्याचे माझ्याकडे पेपर सुद्धा आहे आणि त्यांनी दिलेली ॲग्रीमेंट ह्या सुद्धा माझ्याकडे आहेत. आणि त्या ॲग्रीमेंटच्या द्वारे मी 2011 पासून त्यांच्या मागे लागलेला आहे की आज 2026 आलेला आहे. मला दुकान गाळा कधी देत आहे, पण ते माझा दुकान गाळा देत नव्हते. त्यांनी मला सांगितलं की दुकान गाळा देत नाही, मी तुम्हाला 3 रूम देतो. सिडकोचे माझे जे रूम बनलेले आहेत तिथे रूम देतो. त्यासाठी मला 10 नंबरचा रूम आहे, तो आता या निर्मळ या रामचंद्र निर्मळ आहेत यांच्या नावावरती जो केलेला आहे. हा रूम माझ्या ताब्यात दिलेला आहे त्यांनी. पण त्यांनी त्याला जे पेपर लावलेले आहेत हे पण पेपर सर्व फ्रॉड लावलेले आहेत. त्याच्यामध्ये घरपट्टी वेगळी लावलेली आहे, 7/12 वेगळा लावलेला आहे, त्याच्यामध्ये लाईट बिल वेगळं आहे. तरी सुद्धा बँक येऊन मला सतवते का? कारण माझे जे जो गाळा आहे त्या गाळ्याची 90 लाख रुपये किंमत ठरते. त्याप्रमाणे मला त्यांनी 3 रूम द्यायचे ठरवले. त्या 3 रूमचे 2 रूम वरती अजून रिकामे आहेत. पण त्याची पण किंमत जर पकडली तरी सुद्धा या सिडकोच्या हिशोबाने पकडले तर 90 लाख रुपये होत नाही. आणि त्यांनी असं असताना त्यांनी आता निवडणूक चालू आहे. आज तहसीलदारामध्ये तहसीलदारांनी जी नोटीस पाठवली हे 29 तारखेला, ज्या वेळेला हे निवडणुकीचं जे माहोल चालू आहे त्यामुळे दंडाधिकाऱ्यांना पण तो अधिकार नाही की तुम्ही हे नोटीस पाठवण्याचा. या पिरियडमध्ये तुम्ही मतदानाच्या याच्यामध्ये व्यस्त आहात की विनोद पाटील याच्या सांगण्यावरून तुम्ही आमच्यावरती कारवाई करताय, असा विषय होतोय. आणि विनोद पाटील निवडणुकीच्या रिंगणात आहे, त्याबद्दल काय बोलाल? मी त्यांना असं सांगेन की सर्व जनतेला सांगेन की विनोद पाटील यांना निवडून देऊ नका. कारण त्याच्यासाठी आम्ही आता हे 4 जण आम्ही समोर आलेले आहोत, पण याच्या व्यतिरिक्त आणखीन लोक आहेत. आणि आम्ही त्या आणखीन लोकांनी जाऊन निवडणूक आयोगाकडे उद्याला जाऊन आम्ही त्याच्यासाठी एक होतो. आजचा दिवस त्यांना मोहलत मिळालेली आहे. निवडणूक आयोगाकडे मी जाऊन बसतो आहे आणि निवडणूक आयोगाला जे त्यांनी अनधिकृत बांधकाम केलेले आहे, आम्हाला मारहाण केलेली आहे, त्याच्यावरचे सर्व जे आमचे जे पेपर आहेत किंवा त्यांनी एक घर 4-4 लोकांना कसे विकलेले आहेत ते सर्व पेपर आमच्याकडे आहेत. ते घेऊन आम्ही कमिशनर साहेबांकडे पण जाणार आहोत आणि त्यांच्या इथे पण आम्ही MPIDची आम्ही अपील करणार आहोत. आणि त्यांना हा जो त्यांचा विषय आहे म्हणजे जो त्यांनी नगरसेवक बनू नये यासाठी जो गोष्ट आम्ही ते करणार आहोत. तुमच्या प्रकरणामध्ये पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झाली की? माझ्या याच्या प्रकरणामध्ये पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल झालेली आहे. त्यामुळे स्वप्नील कदम हे तिथे होते आणि स्वप्नील कदमने इथे माझ्या केसमध्ये कुठल्याही प्रकारचं काम केलेलं नाहीये. त्याने प्रत्येक वेळेला त्यांच्याकडनं पैसे घेतले आणि ते विषय त्यांनी थंड करण्याचा प्रयत्न केला आणि आम्हाला दमदाटी करण्याचा प्रयत्न केला. आपको जो बैंक से 20 दिन की मोहलत मिली थी उसमें से 10 दिन तो खत्म हो चुके हैं. आप हाँ मैडम, आगे हम इसका जो ये है विषय है हम इसमें जाएंगे, सिडको ऑफिस में जाएंगे. हम सिडको ऑफिस में जाके उनमें तकरार दाखल करेंगे कि ये जो आप ये लोग ये कर रहे यानी कि अफरा तफरी कर रहे, इसका पेपर उसको लगा रहे हैं. यानी उन्होंने जो सिडको यानी ये जो पेपर लगाया है दस्त क्रमांक जो हमने नगर रचना जो पेपर निकाले हैं उसमें जो पेपर में दिख रहा है वो हम लोग उनको सादर करेंगे और बोलेंगे कि ये सब झूठ है और ये इसके ऊपर आप कार्रवाई करो करके. इसीलिए इन्होंने कैलाश पाटिल के दरबार में आए हैं, यहाँ पे जहाँ पे न्याय का मंदिर है ये. और ये हम भी आश्वासन देते हैं कैलाश पाटिल काका की तरफ से कि इनको कैलाश बाबा काका पाटिल इनको न्याय दिलाएंगे और इनको सहयोग करेंगे. धन्यवाद. 1 to 1 किसको